हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे चाकवताची रस्सा भाजी। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरवी चाकवत मिळते, तरी एकदा ही भाजी नक्की करून बघा। यासाठी मी चाकवताची भाजी घेतलेली आहे। पाने तोडून घ्यायची, देठ घ्यायची नाहीत, कोवळी पाने। आणि भाजी स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने। आता ही चिरून घेऊया। यासाठी मी घेतलेले आहे 2 टमाटर मध्यम आकाराचे। टोमॅटो थोडे मोठे चिरून घेऊ। आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, हे सुद्धा आपण कुकरमध्ये या भाजीमध्ये मिक्स करूया। आणि इथे मी छोट्या वाटीने अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही मुंगाची पण यूज करू शकता किंवा तुरीची पण चालेल। चण्याची डाळ असल्यामुळे मी ही कुकरला लावणार आहे। तशी ही भाजी गंजामध्ये पण लवकर शिजल्या जाईल। त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। याच्यामध्ये शेंगदाणे जरी घातले तरी चालेल। आता बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे। आता हे चांगली मिक्स करून घेऊया। ही चाकवताची भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत छान लागते आणि पौष्टिक अशी औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे। यासाठी फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि सांबार। इथे कढईमध्ये 2 चमच तेल घालून घेऊया। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडा हिंग, त्यानंतर कढीपत्ता, कांदा व्यवस्थित परतून घेऊ। कांदा थोडा ब्राऊन कलरचा झाला की यामध्ये आलं लसूण पेस्ट, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, हळद, तिखट। यामध्ये मी मिरच्या घातलेल्या होत्या 3 ते 4, त्यामुळे तिखट थोडं कमी घातलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आपल्याला इथे चाकवताची भाजी घालायची। आता हे व्यवस्थित परतून घेऊ आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं। बघू शकता आपली भाजी चाकवताची गरम भाजी आणि सोबत गरम भाकरी हिवाळ्याच्या दिवसामध्ये मिळेल तर खूपच छान। आता आपली भाजी शिजलेली आहे। त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया। अगदी झटपट आणि लवकर होणारी चाकवताची भाजी। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झणझणीत अशी गावरान पद्धतीची चाकवतीची भाजी। बाय बाय।